असुर सहारे रामचंद्र के काज सवार लाय सजीवन लखन जियाए श्री रघुवीर जी बुलाए रघुपति कीनी बहुत बड़ाई तुम वरद समाए सहस वदन तुमरो रस गावे रस कैसी पति कंठ लगा सनकादिक ब्रह्मांड मुनीसा नारद सारद सहित रघुवेद दिगपाल जहाते कवि गोविंद कहि सके कहा तुम उपकार सुरमई कीना तुमरो मंत्र विभीषण माना लंकेश्वर भय सब जग जाना युग सहस्र योजन पर भानु प्रभु मुद्रिका मेल मुख माही दुर्गम काज जगत के जेते सुगम अनुग्रह तुम्हारे राम दुआरे तुम रखवारे होतन आज्ञा बिनु पैसारे तुम रक्षक काहू को डरना भूत पिशाच निकट नहीं आवे सब पर राम तपस्वी राजा तिनके काज सकल और मनोरथ जो कोई लावे सोई अनंत जीवन पावे तुम रखवारे असुर निकंदर राम दुलार अष्ट सिद्धि नवनिधि के दीन जानकी राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो तुम्हारे भजन राम को पावे जन्म जन्म के दुख विसरा अंत काल रघुवर पुर जाई जहाँ जन्म हरि भक्त और देवता चित्तन धरई हनुमत से संकट कटे मिटे वीरा को सुमरे हनुमत बल जय 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 हनुमान गोसाई कृपा करो गुरुदेव की जो शत बार पाठ कर कोई छूट ही बंदी महा जो यह पढ़े हनुमान चालीसा बोले सिद्धि साखी गौ तुलसीदास सदा हरि चेरा कीजे नाथ पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभूप सियावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की उमापति महादेव की बोलो भाई सब संतन की जय जय सीताराम। नमो भगवते वासुदेवाय 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 नमो भगवते वासुदेवाय। सीतेला सनात असल्यावर सुद्धा कैकेयीने अनाथ केलं। दशरथासारखा सासरा रामासारखा पती सनात होती पण अनाथ करून टाकली। दृष्टबुद्धी जी आहे ती वस्तुस्थितीला बिघडवून टाकते। वस्तुस्थिती किती चांगली होती, दशरथासारखा सासरा रामासारखा सामर्थ्यवान पती तरी वनवास आणि वल्कल म्हणून राजा दशरथाला क्रोध आलाय आणि राजा दशरथानं
काहूल माजवला आणि म्हणाले मोठ्याने पुन्हा की जीवन आणि धर्म, यश याची ज्याला उत्कंठ इच्छा होती अशा या राजाला या कैकईमुळे आपल्या वैभव संपन्न सुनेला वल्कल धारण करण्याची बुद्धी होते. हे सुकुमारी, हे बालिका, तुझ्या सुखामध्ये विघ्न आलाय आणि मी राजा असून सुद्धा निरर्थक झालो आहे. राजा, हे जनकनंदिनी, तपस्विनी, तुझं जगात काही बिघडणार नाही हे माहिती आहे, पण मला कलंक आहे. त्यावेळेला वशिष्ठांच्या पत्नीनं आणि वशिष्ठांनी वल्कल फेकून दिली. सीतेला उत्तम प्रकारच्या वस्त्र अलंकाराने कौशल्येला सांगितलं की तिला सुशोभित करा, अवमानित करायचं नाही. त्यावेळा राजा दशरथ पुन्हा म्हणाले, मी जीवित राहण्यास योग्य नाही आहे. मी शपथ घेऊन सांगतो की राम वनवासात गेल्यानंतर काही क्षणातच माझे प्राण जातील. हे पापिनी, रामाने तुझा काय अपराध केला होता की तू त्याला वनवास दिला? विधी नंदिनीनं तुला असं काय केलं होतं की तिच्यावर तू अपकार करते आहे? हरणीला नेत्र नसले तरी ते शुभवेद दिसते आणि तुला 2 नेत्र असून सुद्धा तू अशुभ दिसते. हे पापिनी, रामाचा वनवास हा तुला दुःखाने भोगावा लागेल. त्यावेळेला राम पुढे आले आणि रामांनी कौशल्यवर आणि असलेल्या ज्या 3.5 संख्या आली आहे, 350 राण्या होत्या दशरथ राजाला, त्या 350 राण्यांवर आणि कैकईवर सुद्धा दृष्टी टाकली, कृपा दृष्टी. राम पुढे आले आणि त्यांनी पाहिलं की आता हा संघर्ष मोठा कठीण आहे आणि म्हणून हात जोडून सगळ्या कौशल्यसहित 350 राण्या ज्या होत्या त्यांना वंदन केलं आणि त्यांच्यावर आपली कृपा दृष्टी टाकली की 14 वर्षापर्यंत यांच्या देहाला आपल्या दुःखामुळे कुठलाही कोप होणार नाही. पण कैकईच्या वर कृपा दृष्टीचा परिणाम झाला. म्हणून देवापेक्षा संतांची कृपा महत्वाची आहे. देवाची कृपा वाईटाला बदलवत नाही, संतांची कृपा वाईटाला बदलवते. उदाहरण सांगू, वाल्या लुटारू होता, त्याचं बंद करून दिलं लुटणं. म्हणून संत कृपा झाली, इमारत फळा आली. संत कृपा झाली म्हणजे इमारत फळा येते. म्हणून गुरुकृपा हा शब्द फार महत्वाचा आहे. पण लोकांनी काय केलं, गुरुकृपेचा बाजार करून टाकला. माझी कृपा म्हणजे तू गाडी घेतली नाही भाऊ, तिथं बँकेची कृपा आहे. गुरुकृपा म्हणजे इहलोकातलं ज्ञान होत जातं आणि मनुष्य परमात्म्यामध्ये मिळण्याचा प्रयत्न करतो. नोकरीला लागली गुरुकृपा नाही आहे तर तुमचा योग होता म्हणून लागली. प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान. पहा, असे कर्तबगार लोक असतात, ज्या गावाला जातात, काम करतात, त्या गावात इतकी भानगडी की त्यांना कर्तबगारपणा करताच येत नाही. नुसत्या भानगडी मोडत राहतात. असतात कर्तबगार पण प्रसंग विचित्र असतात. अब दुष्काळ पडला, काय करणार आहे? कोणी मोठा मनुष्य आला तरी काय करू शकतो? कारण त्याला ते सावरावं लागतं. माणसाला वातावरण चांगलं मिळाल्याशिवाय कर्तबगारपणा दाखवता येत.
बाई सुगरण आहे पण स्वयंपाकाचं साधन नाही, काय करेल? त्याप्रमाणे कैकेयीची दृष्टबुद्धी होती. दृष्टबुद्धीवर रामाची कृपा. राजा दशरथानं आपलं मस्तक खाली केलं आणि बसून गेले. धर्मात्मा म्हणाले, राम, हे यशस्विनी माते कौसल्या, आता राजांचा स्वभाव वृद्ध झाला आहे. त्यांचा स्वभाव पाहून त्यांच्याशी वागा. वृद्धांचा स्वभाव कसा होतो? केव्हा तोडा केव्हा मासा, म्हणून वृद्धांशी वागता आलं पाहिजे. वृद्धपणी असं वाटतं की सगळ्यांनी आपल्याला विचारावं. तरुणपणी वाटत नाही, विचारत तर तिकडे, पण म्हातारपणी वाटतं. म्हणून सगळं दशरथ राजाच्या स्वभावाप्रमाणे वागा असं रामानं कौशल्याचं. आणि त्यावेळेस राजा शोक समुद्रामध्ये बुडालेले आहे. आणि हे पूज्यतम माते, पतीच्या संमतीनं राहणं हा तुझा धर्मच आहे. तू तपस्विनी आहे. तू आतापर्यंत माझ्या जन्मापर्यंत तप केलं होतं, आताही तू तप करते आहे, तर तू राजा दशरथाला नीट सांभाळ. इंद्रा समान तेजस्वी राजा दशरथ आहे. राम वर्णन करतायत राजा दशरथ. ज्याप्रमाणे देवांचे राजे त्याप्रमाणे दशरथ राजा. आणि माझं भाग्य की मी अशा राजाच्या पोटी अवतार घेतला. अशा राजाच्या पोटी अवतार घेतला आणि अवतार घेऊन मला त्यांची सेवा नाही करता येत. मी माझ्या प्रारब्धामुळे हतबल झालेलो आहे. काही लोकांना चांगले कामं करायचे असतं पण हातात सत्ताच नसते. काय नसते? सत्ता. त्यामुळं माझी खात्री आहे माते की माझ्या मातेचा अयोध्येत अपमान होणार नाही. सुमित्रा माते एवढ्या 350 माता आहे. माझ्या कैकेयी मातेचा सुद्धा अपमान होणार नाही, कोणी करणार नाही. त्यावेळेस रामाची गोष्ट ऐकल्यावर मुनिवेश धारण केलेल्या रामाला पाहून 350 स्त्रिया आणि या 3 म्हणजे 363 स्त्रिया दुःखानं रडायला लागल्या. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. 2 घडीपर्यंत सगळे अचेतन झाले. कोणाचंच चेतना राहिली नाही की काय. आपण पाहतो काय, राम बोलता काय आणि आपण पाहतो काय. इतका मधुर गोड अमृता समान बोलणारा पुत्र आपल्या समोर मुनिवेशानं उभा आहे. म्हणून ज्यांचं अंतःकरण अति कळकळत आहे, तळमळत आहे, अशा त्या स्त्रिया शोकसागरात बुडाल्या. आणि महाबाहू नरेश श्रीरामाचं चिंतन करू लागल्या. आणि त्या चिंतनामुळे त्यांचं दुःख पळून गेलं. आधी तर रडल्या, पण देवाला पाहिलं, देवाचं चिंतन केलं. या काय बोलतो? 14 वर्ष वनवासात गेल्यावर सुद्धा माझ्या मात्यांना कोणाचाही अपमान होणार नाही असं बोलतोय. नाही तर ज्याला यातना होता तो तळतळतो, तुमचं काही बरं होणार. म्हणून मी तुम्हाला सांगितलं ना, जरी तुमच्याने मुलाने वागवलं नाही तरी त्याचे आमच्यासारखे तुझे हाल होतील असं कधीच बोलू नका. कारण आपल्या नशिबी त्याचं सुख नाही असं म्हणून ते दूर टाकून द्यायचं की तुझ्या सासऱ्याच्या घरी जाय आणि राय आणि खाय, टाकून द्यायचं.
ज्याप्रमाणे नाकात साठलेली घाण एका आवाजानं आपण फेकून देतो, त्याप्रमाणे ते फेकून द्यायचं. पण तुझं वाईट होईल. काही लोक बोलतात ना, अरे आमच्या त्याच्यापेक्षा दुप्पट होती तुझं पोरत कुत्रनी खाणार तुला. आणि तरी हरिपाठ म्हणतो, देवाचे द्वारेनु भक्षण भरीन चेणे मुक्ती चारी साधी गेल्या. पांढऱ्या साड्या, पिवळ्या साड्या, हे लवाजमा नाही बोलायचं. श्रिया म्हणाल्या, आमचं पूर्वजन्माचं काहीतरी दोष असेल. आम्ही गायीचे बछडे गायीपासून दूर केले असतील, त्यांना दूध कमी पाडलं असेल, म्हणून राम आमच्यापासून लांब चालला. आपण गाईचं तिला जर एक स्तन नाही सोडला तर आपल्याला पाप लागतं त्या वासराला. पूर्वी लोक एक स्तन त्या मुलाला राहू देतो, आधी पाना सोडला की त्याला बांधून ठेवायचा, 3 याचं दूध काढायचं आणि 1 सोडून द्यायचं. हल्ली लोक वासराला सुद्धा पिऊ देत नाही, म्हणून तुमचे वासरं सुद्धा तुमचं ऐकत नाही. असं आहे ते. वत्सा लागी धेनू देशी. प्राण्यांची हिंसा केली असेल म्हणून आमच्यावर हे संकट आलं आहे. बिना शरीराला त्रास दिल्याशिवाय हे संकट नाही. असो, अग्निसमान तेजस्वी असलेला आमचा पुत्र आज वल्कल धारण करून आमच्या समोर उभा आहे. वरदान कोणत्या गोष्टीचं होतं आणि त्याचा फायदा कोणत्या गोष्टीला केला गेला. सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू येऊन राजा दशरथ पुन्हा सावध झाले आणि म्हणाले, सुमंता, उत्तम घोड्याचा रथ आण आणि त्या रथावर रामाला बसव. माझ्या श्रेष्ठ वीर पुत्रांना सन्मानाने वनाकडे रवाना करा आणि सीतेला जे जे पुरवायचं आहे ते पुरवा. हे सूत सुमंता, तुला मी हात जोडून सांगतो, तू रामाच्या बरोबर जाऊन योग्य ठिकाणी रामाला सोडून ये. आज्ञा झाली. देश काल, इहलोक आणि परलोक हा धनसंग्रह आणि व्यापार कोषाध्यक्ष बोलो आणि विदेही कुमारीला बहुमूल्य आभूषण देऊन तिला पाठवा. उत्तम कुलामध्ये उत्पन्न झालेली अयोनी संभव माझी सून आहे. हरळीतून निघाले आहे. सीता म्हणजे हरळी, त्याच्यातून निघाले. कौशल्येलाही आनंद झाला की राजांनी अलंकार द्यायला सांगितले, म्हणून वशिष्ठांनी अरुंधतीनं ते सगळे अलंकार घेतले आणि सीतेच्या अंगावर घातले. विकृत चेष्टा करणारी कैकेयी हृदयानं जळत राहिली, संतापानं पाहत राहिली. उत्तम कुलामध्ये असलेल्या या सीतेला विद्याभूषण, कर्मभूषण, ज्ञानभूषण असलेला दुष्चित अंतःकरणानं तिनं तिचा द्वेष केलेला होता, तो राजानं हाणून पाडला. सगळ्या स्त्रियांना आनंद झाला. सीतेच्या अंगावर सगळे अलंकार पाहून त्यांना आनंद झाला. त्यावेळेला कौशल्या पुढे गेली आणि सीतेला हृदयाशी लावलाय, आलिंगन आणि म्हणाली, बेटा, मी त्या 2 गोष्टी सांगते ना ते ऐक. 350 राण्या स्तब्ध झाल्या.
राजा दशरथ जागृत झाले की कौसल्या आता सीतेला काय सांगणार. त्यावेळेला कौसल्या म्हणाली की हे सीते, आपल्या घराण्याला सासूनं दिलेल्या परंपरा चालवायच्या असतात. आता सासूच मॉडर्न तर सून त्याच्यापेक्षा मॉडर्न. म्हणून ते म्हणते की अर्थयुक्त वचनाला महत्त्व द्यायचं नाही. मला सुद्धा माझ्या सासूने सांगितलंय, पैशाला महत्त्व द्यायचं नाही. सुख आणि दुःखामध्ये पतीशी समान राहायचं. आपत्कालामध्ये आपल्या जीवाला टाकून सेवा करायची. अनुकूल कालात सेवा कमी पडली तर चालेल, पण प्रतिकूल कालात सेवा जास्त करायची. सत्याला विसरायचं नाही. आपलं वर्तन कोणाला दाखवायचं नाही. त्यावेळा सीता म्हणाली, पूजनीय माता, आपल्या घराण्याची परंपरा भगवान सूर्य आणि भगवान चंद्र माझ्याकडून करून घेतली. कारण सूर्य बुद्धीचा मालक आहे आणि म्हणून स्त्रियांना रोज सकाळी असा नियम आहे की गाईचे खोरं काढल्यावर सूर्य पण काढायचा आणि चंद्र पण काढायचा देवाच्या समोर. यांनी आणला ठप्पा रांगोळीचा, काढायचा प्रयत्न नाही तर स्टिकर लावून देतात. काढायला सांगितलेलं आहे. देवघराच्या वर सुद्धा सूर्य आणि चंद्र यांची प्रतिमा असते. सूर्य बुद्धीला सांभाळतो माते आणि चंद्र मनाला सांभाळतो. चंद्र माझं मन सांभाळेल आणि सूर्यवंश माझी बुद्धी सांभाळेल. म्हणून ज्ञानेश्वर माऊली सगळ्यांना मंत्र देतात, राम कृष्ण हरी. राम म्हणजे सूर्यवंश, कृष्ण म्हणजे चंद्रवंश. पण आपण रामकृष्ण आली जुन्या गावाला सोडला, भोपाचा दुसरा घेऊन आले. आगनगाडी मधला बुवा सोडला. ते खायापुरतं करताय सगळं. राम कृष्ण हरी, सत्य आणि प्रेम दोन्ही माझ्या मनाला सांभाळतील. माते, बिना तारा विना वाणा वाजत नाही ना. वीणा वाजत नाही ना. विण्याला जर तार नसलं तर काय चालेल तो. म्हणून विण्याला तार, तसं पुरुषाला स्त्री होता. पिता, भ्राता आणि पुत्र हे परमेत सुख प्रदान करणारा पती आहे. म्हणून इहलोक आणि परलोक पतीमुळे मिळतो. कौसल्या म्हणाली, हे अरे, श्रेष्ठ स्त्रियांना माता पिता पेक्षाही पती धर्म महत्वाचा आहे. तू प्रातिपत्य धर्म जाणून तुझ्या हातून कधीही रामाचा अपमान होणार नाही एवढं लक्षात ठेव. सीतेनं सुद्धा मनोहर वचन दिल्यावर कौसल्याच्या डोळ्यातून अश्रू आले आणि तिने रामाच्या समोर सीतेला नेऊन उभं करून दिलं. त्यावेळेस राम म्हणाले, हे माते, आता तुझा पुत्र वनवासात जातोय असं समजू नको. प्रवासाला जातोय. वन हा शब्द काढून टाक विचारत. म्हणे कसं काय? तू आता मला सीता बरोबर दिली ना, आता आम्ही दोन्ही आहे, आम्हाला कशाचा वनवास? दोघांपैकी एक नसेल तर वनवास आहे. दोन्ही बरोबर असले की वनवास नाही. त्यावेळेस 14 वर्ष मी जाणार आहे. आणि तेवढ्या वेळात लक्ष्मण पुढे आले. त्यांनी कौसल्याला नमस्कार केला, राजा दशरथाला नमस्कार केला, सुमित्रेला नमस्कार केला, रामाला आणि सीतेला नमस्कार केला. तेव्हा सुमित्रा म्हणाली, हे लक्ष्मणा, दशरथ नंदन रामाबरोबर तू जातो आहे,
तर आजपासून राम तुझा पिता आणि सीता तुझी माता. मला आई म्हणायचं नाही. पहिल्या दिवशी मी सांगितलं होतं सीतेला हा तुझा मुलगा आहे. वनामध्ये जाताना माझ्याकडे पाहायचं नाही, उर्मिलेकडे पाहायचं नाही, तुला आई वडिलांची सेवा करायची आहे. मातेचा दिलेला अभिप्राय रामानं सुमित्रेकडे पाहिला. आई हा माझा भाऊ आहे, ते तू भाऊप्रमाणे वाग, पण तो तुला पित्याप्रमाणे वागेल. शास्त्र सांगतं रामा, मोठा बंधू पित्या समान, सुमित्रा. आपले काय जातो काकाकडे, काका काय कामाचं आहे, तुझ्या काकानं काय काय केलं आहे, काहूर माजवते. असं नाही का, हे समजवलं पाहिजे. आज नाते तुटून राहिले. गावातल्या गावात भाऊ पुतणे काका एकमेकाशी संबंधाने वरती राहतात. तरी भाऊ म्हणलं लक्ष्मण कुठं राहतं, टप्पा ना बोर्ड, आम्हाला काय विचारता. असं झालंय. लोकांनी काय केलं सांगत, माझ्या काका वरती राहता म्हणून. तो सांगतच नाही तो उल्हास. कारण आईने त्याला केला फाल्गुन मास. असं आहे. हे जे ईर्ष्या राग आणि द्वेष आहे, हे घरामध्ये येऊन पोचले आणि घर घर कलीनं ग्रासून टाकलंय. बरं, आई वडील पुष्कळ प्रयत्न करतात कल मुडाचा, पण मुडतच नाहीये. कोणत्याही आईबापाला वाटत नाही की मुलांनी वेगळं राहावं, सगळ्यांनी आनंदात राहावं असं वाटतंय. वेगळे का राहणं, पण आनंदात राहा असं वाटतंय. पण परिस्थिती तशी नाही आहे. म्हणून त्यावेळेस राजा दशरथानं लक्ष्मणाकडे पाहिलं. सुमित्रे, काय ग बोलते तू? कैकेयी, ऐक ग सुमित्रेचं वचन. डोळ्यात अश्रू येत आहे. राम लक्ष्मण सीता यांनी दीन भावनेनं दशरथ राजाच्या चरणांना स्पर्श केला. दीन भावना. आता संपलं सगळं. आणि दक्षिण बाजूने जाऊन उजव्या बाजूला आले, म्हणजे प्रदक्षिणा केली. लक्षात ठेवा, आपत्कालामध्ये सुद्धा माता पितांना प्रदक्षिणा कराव्या, की ज्या प्रदक्षिणेनं आपलं संकट निवारण. प्रदक्षिणा सांगते. आणि धर्मज्ञ रघुनाथाने माता पितांना कष्ट होऊ नये म्हणून पुन्हा कृपादृष्टी टाकली. राम लक्ष्मण कौशल्येला प्रणाम करून सुमित्रेला प्रणाम करतात. आणि सुमित्रेनं लक्ष्मणाचं आणि रामाचं मस्तक हुंगलं आहे. हे वत्सा, रामाबरोबर रामाप्रमाणे वाग. वा वा, रामाबरोबर रामाप्रमाणे वाग, म्हणजे जगात तुझ्यात पण राम येईल. म्हणजे कोणता राम? आत्मा राम. म्हणून आरती म्हणता तुम्ही, आत्माया रामा निजबोधाया रामा परमार्थे आरती भावार्थे आरती परिपूर्ण कामा. एवढी घाई करत नाही आरती म्हणताना. मी काकडाच्या वेळा ते विचारत असतोय. शांत म्हटलं पाहिजे. आरतीचा बोध झाला पाहिजे आपल्याला. आत्मा या रामा निजबोधाया रामा परमार्थे आरती भावार्थे आरती परिपूर्ण कामा. संकटामध्ये समृद्धीमध्ये निष्पाप लक्ष्मणा, संसार हा सत्पुरुषांच्या आशीर्वादानं घडत असतो. जरी दुःखी संसार असला आणि सत्पुरुषांचे आशीर्वाद असले
तर दुःखी संसार सुखाचा होतो. म्हणून संतांचे आशीर्वाद वनामध्ये मिळणार आहे तुला. तुझा संसार जरी घरी असला तरी तू रामाबरोबर सत्संग करशील, साधू संतांना भेटशील, तर तुझा संसार सुख अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. तीन लोक म्हणजे कोणाचा जावाई, कोणाचा मुलगा आणि कोणाचा बाचा. एक माणूस तीन लोकांना आनंद देतो, मामाला, बापाला आणि सासऱ्याला. आता दोन उडवून दिले तुम्ही, फक्त सासऱ्याला आनंद देता. अण्णा आले श्रीखंड घेऊन या, कारण त्यांना दात नाही. खरं ना, दोन उडवून दिले तुम्ही, मामा आणि बाप उडाला, फक्त सासऱ्यालाच आनंद. मी तुम्हाला मागे सांगितलं ना, एक जण मला विचारायला आला, म्हणजे दादा आमचं खरेदी खत हरवलं. ते प्रश्न पाहिला तर कपाटातच दिसे. म्हणजे नाही रे, घरातच कपाटात. 15 मिनिटानं त्या पोरीनं टाळीवर दिलं, दादा सापडलं म्हणे. म्हणजे कुठे? म्हणे यांच्या लक्षात नाही, ज्या दिवशी खरेदी होते ना त्या दिवशी यांचे बी बाबा आले आणि खरेदीवर सही करायला माझे बाबा होते. मग आम्ही बाबांना सांगितलं की बाबा माझ्या बाबाचे कपडे घ्यायला चाललो आम्ही बाजारात, तुम्ही घरी थांबा. आमच्या बाबाला थांबून दिलं आणि कलेक्टर ऑफिसमध्ये सही केली, खरेदी करत माझ्या बाबाजवळ देऊन दिलं. त्यांच्या कपाटात एवढे सापडलं. एवढे लोक येतात माझ्याकडे असे. म्हणजे त्याला आठवलं नाही की आपण कारण त्याने भीतीपोटी दिलं होतं ना, त्यामुळे तो विसरून गेला होता. ही खबरदारी नव्हती. असं आहे. मग आम्ही हरवल्याच्या गोष्टीचे पैसे घेत नाही. ते दोन्ही उठले, त्यांना माहिती होतं की हरवल्याचे पैसे. म्हटलं भाऊ पैसे ठेव ना. म्हणे तुम्ही घेत नाही. अरे सापडलं ना, आणि बरं म्हटलं हा सासऱ्याचा चोर आहे, आणले पैसे. त्याने ठेवले 10 रुपये. म्हटलं 101 रुपये सापडलाय, आण. यांना हाणूनच पाडायचे. जे बापाले झाले ते बुवाल कुठून होते? जे बापाले झाले ते बुवाल कुठून होते? उघड येते. म्हणून ते म्हणतात की हे लक्ष्मणा, वनवासामध्ये विचार करू नको, रामाच्या पुढे चालायचं. आणि सीता आणि लक्ष्मण, आपला राम आणि सीता झोपले असताना डोळा बंद करायचा. माझा आशीर्वाद आहे तुला, तू यशस्वी होशील याच्यामध्ये. म्हणून कोणत्याही कामाला आईचा आशीर्वाद घेऊन निघा, काम यशस्वी होईल. म्हणून रामा, तुझ्याकडून लक्ष्मण सांभाळला जाईल आणि जानकी सांभाळली जाईल असा माझा आशीर्वाद आहे. वा, सुमित्रा देते आशीर्वाद. तू दोघांचा चांगला सांभाळ कर. रामाने लगेच सुमित्रेचे पाय धरले. आई, आता मला काही कमी नाही, कारण तू विश्वासपूर्वक आशीर्वाद देते. नुसतं बरोबर मायान भगवंताची दया नाही आहे अंतःकरणापासून. म्हणून आशीर्वाद मनापासून दिला पाहिजे. जा, कल्याण हो, सद्बुद्धी राहो, सत्प्रवृत्ती राहो. माऊली कशी म्हणते, दुरितांचे तिमिर दावो, विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात. रामा, तू आता जा, जनकनंदनी तू जा. राजा दशरथाला आम्ही सांभाळून घेऊ, कारण प्रातिपत्य धर्म आहे. राजा संकटात आहे, अपमानित झाले आहे. अपमानित माणसाला वारंवार सांभाळावं लागतं, कारण त्याच्या डोक्यात तो अपमानच असतो. म्हणून काही बाया, पोरगा जर बापावर उलटला ना, जाऊ दे हो, त्याचं काय लावलं मी आणि तुम्हाला काय, कोणाची गरज पडू देईन का मी?
अजून माझ्या मनगटात जोर आहे असं बाई सांगून माणसाचा अपमान काढून टाक. नाही तर काही बाया काय करता, काय केलं मायबाबांना गाव घातलं, काय ठेवलं आता अशा बी बोलणारे आहे वत्साला. आपलं आपलं तपासून घ्या. पोतं तेव्हा आवडताना आलं, पोरांना भीक मागायला लावली. खरी बाई बोलणार नाही, जाऊ द्या, आहे आपल्यात घमेंड. कारण तिला माहिती आहे आपत्कालात पतीचं रक्षण करणं हा आपला धर्म आहे. आता इतके दिवस गेले, आता ऐकल्यावर तरी बाळा जे झालं ते गिरण्याला मिळालं. आपल्याला गंगा लांब आहे. म्हणून महायशस्वी राजकुमार राम, तुझं कल्याण होईल अशा प्रकारे 14 वर्ष वनात राहा. गणना करू नका, काळ सहज निघून जाईल. कैकेयीनं आपल्याला प्रेरित केलं आहे, सीते तुझे अलंकार हे विश्व सांभाळेल. जे अलंकार आहे म्हणजे तुझ्या सौभाग्याला सांभाळलं जाईल. जाताना सीतेला शशुराने वर्ष संख्या पाहून अलंकार दिले होते. वर्षाची संख्या पाहून महाराजांना राम लक्ष्मण अस्त्र शस्त्र घेऊन तयार झाले आणि राम लक्ष्मणाला म्हणाले, लक्ष्मणा आता आपल्याला आपल्या कर्मावर जोर करायचं आहे. आपलं जे कर्म आहे ते दुस्तर आहे, त्याच्यावर आपल्याला जोर करायचा आहे. रामचंद्रानं अयोध्येला आपल्या अंगाभोवती प्रदक्षिणा केली. तेवढ्या वेळात अयोध्येमध्ये कोहर माजला, सगळे रडायला लागले आणि सगळ्यांनी खान पान सगळं सोडलं. उदास स्त्रिया माणसं राम राजमहलाच्या बाहेर पडले आणि नगरीकडे पाहिलं तर बघा, म्हणून हात जोडले, हे प्रजाजन हो, अयोध्या नगरीचं रक्षण इंद्र वरुण कुबेर देवता करो अशी मी प्रार्थना करतो आहे. तुम्ही सगळेजण आनंदात राहा. राजा दशरथाला आणि होणाऱ्या राजा भरताला अनुकूल राहा. आणि राजा भरताला असं म्हटल्याबरोबर कैकेयीला वाटलं की आपलं काम झालं, म्हणून ती पण आनंदात होती. हे राम बोलला की भरत राजाला सहमत राहा. प्रजाजनांच्या मनामध्ये रामाच्या उदारपणाचं उदाहरण आलं की बा एवढाही त्रास देते कैकेयी, तरी भगवान म्हणताय की भरताला सहमत व्हा, आनंदात करा. आम्ही तर असं ठरवलं होतं की राहायचं नाही, इथे चाललं जायचं. आता आपल्याला राम वचन पाळावं लागेल, कारण राम पिता वचन पाळतोय आणि आपल्याला वचन देतोय, म्हणजे आपल्याला रामाचं वचन पाळावं लागेल. रामाच्या मागे अयोध्येमध्ये सत्यपालक, सत्यचालक, सत्यरक्षक आपल्याला व्हावं. आपण नाही जाताना सांगत, अरे एकामेकाकडे लक्ष द्या रे, खाण्यापिण्याचा हाल करू नका. आलोच आम्ही 8 दिवसात बद्रीनाथला जाऊन, त्याप्रमाणे जनतेला उत्स्फूर्त केलं. म्हणून रामाचं नाव काय करतं, आपल्याकडून सत्यपालन करून घेतं. रामाचं नाव काय करतं, आपण सत्यचालक होतो आणि सत्याचे रक्षक होतो. म्हणून श्रुतीने वचन दिलंय, सत्यम शिवम सुंदरम.
जगात सत्यासारखं काही सुंदर नाही असं वर्णन दिलं. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राये कृपा मग केली, परिणाय घडली सेवा काही. मस्तकी तो जाना ठेविला कर, मागते तो पाव